सर्वांना हरिओम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद्दासबोध दशक 15वा. त्यामध्ये आपण आज समास 8वा शिकणार आहोत. या 8व्या समासाचं नाव आहे सूक्ष्म जीव निरूपण. समर्थ म्हणतात, या विश्वात 2 वर्ग आढळतात. पहिला वर्ग सचेतन म्हणजे सजीव आणि दुसरा वर्ग अचेतन म्हणजे निर्जीव. पण दोन्हींचा अभ्यास करू लागले की माणूस आपल्या नित्याच्या आकुंचित जगातून अनंताच्या जगात जातो. सजीव आणि निर्जीव या दोन्हींचा जर अभ्यास केला मनुष्याने, तर तो त्याचं जे रोजचं आकुंचित जीवन आहे, त्या आकुंचित जगातून तो अनंताच्या विशाल जगात जातो. अनंताच्या जगात, विशाल जगामध्ये वावरत असताना आपली क्षुद्र अहंकार बाजूला सरतो आणि आपण काही काळ तरी विशालपणाचा अनुभव घेतो. या जगात आपल्यासारखे जीवन जगणारे कोट्यावधी जीव आहेत. त्यांचा विचार करता करता आपले मन देहबुद्धीतून कसे बाहेर पडते ते या समासातून थोडक्यात सांगितलेले आहे. समासाचा विषय काय की या कोट्यावधी जीवांचा विचार करता करता आपले मन देहबुद्धीतून कसे बाहेर पडते ते समर्थ सांगतात. या विश्वामध्ये अनंत जीव आहे. पृथ्वीवर, पाण्यात आणि आकाशातही जिकडे तिकडे जीवजंतू आहेत. त्यांचे प्रकार, रंग, तऱ्हा वेगवेगळे आहेत. सर्व काही मोठे विलक्षण आहे. काही जीव तर इतके सूक्ष्म आहेत की ते आपल्या इंद्रियांना, आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत, एवढे ते सूक्ष्म आहेत. मग त्यांचे जीवन आणि त्यांचे आयुष्य त्यांच्या आकाराला शोभेल असेच असते. याशिवाय कल्पनेने, शापाने आणि जादूने निर्माण केलेले जीव ते देखील असतात ते निराळेच. जगातील सर्व जीवांचे ज्ञान कोणालाही नसते. म्हणून कोणीही अल्पज्ञानाने उतावीळ होऊ नये. अंतरात्मा किंवा भगवंत तेवढाच एक ज्ञानी आहे, बाकी सर्व अज्ञानीच आहे. भगवंताने केलेला हा विस्तार आपल्यासारख्या क्षुद्र जीवाला कळणे शक्य नाही. म्हणून माणसाने आपल्या देहाची अहंता बाळगू नये. तिला बाजूला सारावे, अहंतेला बाजूला करावे आणि देवाचे कौतुकाने कर्तृत्व पाहावे. अशा रीतीने विवेकाने देवाला शोधून काढणे यासारखा उत्तम मार्ग नाही. देवाला शोधून कसं काढायचं ते समर्थ सांगतात. समर्थ म्हणतात, धुळीच्या कणापेक्षाही अगदी लहान असे सूक्ष्म किडे आहेत. धुळीचा कण किती सूक्ष्म आहे, पण त्याच्यापेक्षाही सूक्ष्म किडे या जगात आहेत. जसा त्यांचा आकार अति लहान, तसेच त्यांचे आयुष्य पण अत्यंत थोड्या काळाचे असते. त्यांची बुद्धी आणि युक्तीसुद्धा अगदी अल्प असते. असे अनेक प्रकारचे जीव असतात. साध्या डोळ्यांनी ते आपल्याला दिसत नाहीत. सूक्ष्मदर्शक यंत्रातून म्हणजे मायक्रोस्कोपमधून आपल्याला ते सूक्ष्म जीव पाहावे लागतात. त्यांच्यामध्ये सुद्धा अंतःकरण किती सूक्ष्मजीव असला तरी पण त्या जीवामध्ये अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 5 तत्वांचे सूक्ष्म अस्तित्व असते.
त्यांचा जीव केवढासा असतो, पण त्यांच्यापुरते त्यांना ज्ञान नक्की असते. त्यांचे इंद्रिये आणि इंद्रिय भोग तसेच असतात. त्यांच्या मानाने अत्यंत लहान असतात, सूक्ष्म असतात. परंतु ही अत्यंत सूक्ष्म शरीरे कोणीही नीटपणे समजूनही घेत नाही. ते किडे इतके लहान असतात की मुंगीसुद्धा त्यांच्यापुढे मोठी आहे असे वाटते आणि जणू काय एखादा हत्तीच चाललाय इतका त्या मुंगीचा आकार त्यांना मोठा वाटतो. आपल्या दृष्टीने मुंगी इतकी लहान आहे की मुंगीला माणसाच्या मृताचा पूर अशी आपल्यात म्हणत आहे, प्रचलित आहे, जुनी म्हण आहे. मुंगीला माणसाच्या मृताचा पूर एवढी ती लहान आहे. मुंगीच्या शरीरा एवढे असणारे लहान मोठे जीव तर असंख्य आहेत. या सर्वांमध्ये जीवांचा मालक जो अंतरात्मा परमात्मा तो सर्व जीवांच्या आतमध्ये वास करतो. एकंदरीत अशा किड्यांची संख्या असंख्य आहे, अगणित आहे आणि जिकडे तिकडे सर्वत्र ते अगदी दाटपणे गच्चपणे पसरले आहे. पण जो माणूस अतिशय कष्टाळू आहे आणि जिज्ञासू आहे तोच त्यांचे निरीक्षण करून त्यांच्याविषयीचे ज्ञान प्राप्त करून घेतो. निरनिराळ्या नक्षत्रांवर निरनिराळ्या प्रकारचे किडे आहेत. स्वामीजींनी किती सूक्ष्म विचार केला आहे बघा. ते म्हणतात निरनिराळी नक्षत्र आपल्याला माहीत आहेत, त्या प्रत्येक नक्षत्रावर निरनिराळ्या प्रकारचे किडे आहेत. मनुष्याला त्यांची कल्पनासुद्धा येत नाही. पृथ्वीवरील किडामुंगींच्या मानाने ते पर्वतासमान वाटतात. त्यांचे मोजमापाचे त्यांचे आयुष्य पण फारच दीर्घ वाटते. पक्ष्यांच्या समुदायामध्ये काही पक्षी अतिशय लहान तर काही पक्षी अतिशय प्रचंड असतात. साप आणि मासे अशा प्रकारचे अगदीच लहान आकारापासून अतिशय प्रचंड आकाराचे आढळतात. सापही असतात आणि मासेही असतात, लहानापासून अगदी प्रचंड आकाराचे असतात. मुंगी सर्वात लहान असते. जर तिच्यापासून आरंभ करून पाहिले तर पुढच्या प्राण्यांचे देह एकापेक्षा एक मोठे आहेत. आपण जर नीट निरीक्षण करून याचा विचार केला तरच त्यांची मनोरचना आपल्याला कळून येते. प्राण्यांचे विविध तऱ्हेचे रंग, निरनिराळे वर्ण, त्यांच्या जीवनाचे नाना तरंग किंवा हालचाली, काही प्राण्यांचे तर सुंदर सुंदर रंग, काहींचे अतिशय घाणेरडे रंग, अशी सगळी माहिती आता सांगणे शक्य नाही. समर्थ पुढे सांगतात की काही प्राण्यांचे शरीर मऊ नाजूक असते तर काहींचे शरीर कठीण आणि कडक असते. पण हे सर्वच प्राणी जगदीश्वराने किंवा अंतरात्म्याने निर्माण केलेले आहेत. काहींचे देह तर सोन्यासारखे चमचम चमकतात, पण बहिरंगाचे म्हणजे बाह्यांगाचे अनेक भेद आढळले तरी प्रत्येक प्राण्याच्या अंतर्यामी अंतरात्मा खेळतो आहे. माणूस विशाल आणि अनंत जीवसृष्टीकडे पाहतच नाही आणि आजकालच्या माणसाला तर वेळही नाही. स्वतःकडे पाहायला वेळ नाही तर तो या प्राण्यांकडे जीवाकडे काय पाहणार आहे. आपण जे प्राणी पाहतो त्यांच्यामध्ये खाण्यापिण्याचे, आवाजाचे, गुणांचे, शरीररचनेचे भेद दिसतात, यात शंका नाही. पण प्रत्येक प्राण्याच्या आत राहणारा अंतरात्म्यामध्ये भेद नाही, तो एकच आहे. एक प्राणी चिडका असतो तर एक भडका असतो, म्हणजे भडकणारा. आपण जर नीट निरीक्षण केले तर या सृष्टीमध्ये अनेक प्रकारची मौल्यवान आश्चर्ये आपल्याला बघायला मिळतात. पण
ही अमोल अद्भुत कौतुके, भगवंताची अमोल अद्भुत कौतुके नीटपणे निरीक्षण करणाराच कोणी सापडत नाही. प्रत्येकजण या पृथ्वी तलावाचा स्वतःपुरते पाहून जगतो. प्रत्येकजण आपल्यापुरते ज्ञान मिळवतो, पण ते अल्पज्ञान असते आणि अशा रीतीने तो आपलं आयुष्य जगतो. नऊ खंड मिळून या पृथ्वीचा विस्तार झालेला आहे. ते कोणते खंड आहेत कदाचित आपल्या माहीतही असतील. पृथ्वीचा विस्तार या 9 खंडांनी मिळून झालेला आहे. त्याच्या भोवती 7 समुद्रांचा वेढा आहे. पण ब्रह्मांडाच्या बाहेर असणारे पाणी कोणीच पाहत नाही. त्या ब्रह्मांडाच्या बाहेर असलेल्या पाण्यामध्ये अक्षरशः असंख्य जीव आहेत. त्या प्रचंड विशाल जीवांची स्थिती कोणाला ठाऊक नाही. जे ते पाणी असते ते जीव असतातच. हा तर उत्पत्तीचा म्हणजे निर्मितीचा मूळ स्वभाव आहे. जिथे पाणी आहे तिथे जीव असतातच. आपण बघतो पावसाळ्यामध्ये पाणी साठल्यानंतर कालांतराने काही वेळाने त्याच्यात बुडबुडी यायला लागतात. मग ते बुडबुडी येतात कसे, तर त्या ठिकाणी सूक्ष्म जीव तयार झालेले असतात. कारण जिथे पाणी असते तेथे जीव असतातच. हा तर उत्पत्तीचा निर्मितीचा मूळ स्वभाव आहे. या तत्वाचे रहस्य फार खोल आहे. या ब्रह्मांडातील काही प्राणी तर आकाशातच असतात. त्यांनी पृथ्वी कधीच पाहिलेली नसते. वर आकाशातच त्यांना पंख फुटतात आणि मग ते वरच्यावर उडून जातात. 84 लक्ष योनीमध्ये गणना केलेली आहे. 84 लक्ष योनी आहेत. 84 नाही, 84,000 नाही, तर 84 लक्ष योनी आहेत, म्हणजे जन्म आहेत. या योनींमध्ये अनेक प्रकारचे जीव प्राणी आहेत. परंतु त्या सर्वांचे ज्ञान कोणालाही नसते. एक साधू संत महात्मे सोडले तर हे ज्ञान कोणालाही नाही. आणि समर्थ स्वतः महात्मा असल्या कारणाने, संत असल्या कारणाने त्यांना हे ज्ञान परिपूर्णतेने आहे. एक उष्ण अग्नी सोडला तर इतर सर्व ठिकाणी जीव प्राणी आढळतातच. इतकेच काय, पण कल्पनेने देखील प्राणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे काही प्राणी तर सामर्थ्याने म्हणजे सिद्धीने निर्माण होतात. काही लोकांच्या जवळ सिद्धी असते आणि ते सिद्धीने प्राणी निर्माण करतात. काही प्राणी इच्छेपासून निर्माण होतात, तर काही शापाच्या शब्दोच्चाराबरोबर शापित देह तयार होतात. आपल्याला हे पण ऐकून माहीत असेल की एखाद्याला शाप दिल्यानंतर त्याचा जो देह आहे तो देह जातो आणि त्याला शाप जो दिलेला आहे त्या देहात तो प्रवेश करतो. अशा देहाला शापित देह म्हणतात. तर अशा रीतीने काही शापित देह आहेत. काही देह माणसाच्या जादूगिरीचे असतात, तर काही राक्षसांच्या मायेचे असतात, तर काही देवांच्या देहाचे प्रकार आहेत. काही देह क्रोधापासून जन्मतात, रागापासून जन्माला येतात, तर काही तपश्चर्येपासून जन्माला येतात. आणि काही देह उशाप मिळाल्याने शापित देह टाकून मूळ देहाला परत येतात. माया मोठी विचित्र आहे. तिच्यामुळे हे सगळे घडून येते. मायेचे सर्व काही करणे हे मानवी बुद्धीला अगम्य आहे. आपण आपल्या बुद्धीने किती विचार केला, समजून घ्यायचा प्रयत्न केला, तरी पण आपल्याला मायेचे खेळ जो आहे, मायेचा खेळ आपल्या बुद्धीला अगम्य आहे. एका अंतरात्म्याला म्हणजे भगवंताला फक्त या सगळ्या गोष्टींचे खरे ज्ञान असते. पण मनुष्याला जरा कुठे थोडेसे ज्ञान झाले की अहंतारूपी पापिणी, अहंता म्हणजे अहंकार,
अहंता शब्द स्त्रीलिंगी आहे, त्याला स्वामी म्हणतात पापिणी. अहंतारूपी पापिणी माणसाला पछाडते. पण असे असले तरी काय वाटेल ते करावे, पण अहंतारूपी पापिणीला सपाट करावे, म्हणजे तिचा नाश करावा आणि मगच भगवंताचा शोध घ्यावा. हाच सर्वोत्तम मार्ग आहे. समर्थ म्हणतात एखाद्याला थोडेफार कळले, थोडेफार ज्ञान झाले तर त्याला आपण फार जाणी आहोत, आपण जाणते आहोत, ज्ञानी आहोत असा उगाच अहंकार होतो. तो कुठे थोडीफार पोटापुरती विद्या शिकला, पोट भरण्यापुरती विद्या शिकला की त्याला लगेच अशा प्रकारे अहंकार होतो. माझ्यासारखा ज्ञानी कोण आहे, माझ्यासारखा जाणता कोण आहे, विद्वान कोण आहे, आणि मग तो माणूस गर्वामुळे अक्षरशः वायात जातो. पंचमहाभूते, अहंकार आणि महत्त्व ही 7 वेष्टांगे ब्रह्मांडाची आहे. या ब्रह्मांडाला याने वेष्टलेले आहे, म्हणजे आवरण टाकलेलं आहे, झाकलेलं आहे. कशाने? पंचमहाभूते, अहंकार आणि महत्त्व यांना या 7 वेष्टांगाने झाकलेलं आहे. त्यात राहणाऱ्या, ब्रह्मांडात राहणाऱ्या पिंडाला सुद्धा तशीच 7 आवरणे असतात. पिंडाला म्हणजे शरीराला देखील आपल्या 7 आवरणे आहेत. त्या पिंडामध्ये असंख्य प्राणी आहेत. आपल्या देहात राहणारे प्राणी आपल्याला कळत नाही, तर मग अवघ्या विश्वात राहणारे प्राणी कळणे कसे बरे शक्य आहे? अणुरेणूसारखे जे अतिशय लहान पदार्थ व जीव आहेत, त्यांच्या दृष्टीने आपण माणसे म्हणजे जणू काही विश्वा एवढे विराट पुरुषच आहोत. त्यांच्या हिशेबाने आपले आयुष्य देखील अतिशय दीर्घ आहे. रेणू अणू समान सूक्ष्म जीवांच्या वागण्याच्या रीती आणि वागण्याचे नियम पुष्कळ प्रकारचे आहेत. सारांश, परमेश्वराची करणी खरोखरच अत्यंत आश्चर्यकारक आहे. माणसाच्या बुद्धीला तिची कल्पना येणे शक्यच नाही. आणि असे असून सुद्धा माणसाला अहंकार सतावतो. माणसाला अहंतारूपी पापिणी पछाडते. माणसाला ती पापिणी वेढून अगदी सैरभैर करते, त्याला वेड लावते. म्हणून अहंतेला बाजूला सारून भगवंताच्या अनेक करणीचे, भगवंताच्या अनेक कर्तृत्वाचे, कृतीचे मनन करावे, चिंतन करावे. जरी आपण इतर सूक्ष्म जीवांच्या मानाने दीर्घायुषी असलो तरी पण आपल्याला माहीत आहे माणसाचं आयुष्य फारच कमी आहे. गणना केलेली आहे 100 वर्षाची, परंतु 100पर्यंत जाणं फार कठीण आहे आजच्या काळामध्ये. जाणारे जातात नाही भाग नाही, पण अलीकडे परिस्थिती अशी आहे की मनुष्य 100 वर्षसुद्धा जगू शकत नाही. म्हणून सांगतात आपल्याला माणसाचे आयुष्य फारच कमी आहे. आयुष्य अल्प आणि देह क्षणभंगूर आहे. गंमत काय, आपलं आयुष्य फारच कमी आहे आणि शरीर तर क्षणभंगूर आहे. आणि असे असताना माणूस निष्कारण गर्व करतो. शरीर पडायला मुळीच वेळ लागत नाही. क्षणही सोडून द्या, सेकंदातच, वेळ आल्यानंतर सेकंदातच शरीर पडतं, मनुष्याला मृत्यू येतो. हा देह अत्यंत घाणेरड्या जागी जन्म घेतो आणि घाणेरड्या रसांनी पोषला जातो. याचे वर्णन समर्थांनी केलं होतं प्रथमार्धामध्ये. जे 10 दशक आहेत त्यापैकी एका दशकामध्ये, की मनुष्य प्राण्याचा जन्म कुठे होतो, तिथे तो कसा राहतो, त्याला तिथे कशा रीतीने वाढवलं जातं, तो वाढवणारा कोण आहे. फक्त आपल्याला इथे आठवण करून देतात की मनुष्य देह अत्यंत घाणेरड्या जागी जन्म घेतो आणि घाणेरड्या रसांनी
पोषला जातो. अशा या देहाला थोर म्हणून लोक अभिमान बाळगतात. याला काहीच अर्थ नाही. घाणेरडे, क्षणभंगूर, निरंतर सतत व्यथेने, दुःखाने आणि काळजीने झपाटलेले असे आपले शरीर आहे. शरीर काय किंवा ऐश्वर काय, सारा 2 दिवसांचा तर खेळ आहे. आरंभी आणि शेवटी सगळी फजितीच तर आपल्याला अनुभवायला येते. जन्माच्या वेळेला आणि शेवटी सगळी फजितीच असते. कपड्या लत्त्यांनी झाकपाक करून लोक उगाचच मोठेपणा मिरवतात. जन्माला आल्यानंतर लोक भारी भारी कपडे, भारी भारी दागिने वगैरे सर्व वापरतात, मोठेपणा मिरवतात. पण देह जिवंतपणी किती झाकला तरी तो शेवटी उघडा पडतोच. त्याची दुर्गंधी सगळीकडे पसरते. वेळेमध्ये त्या देहाचं आपण कार्य केलं नाही तर त्या देहाला सगळीकडून दुर्गंधी पसरते. म्हणून जो कोणी विवेकाने विशाल बनतो, विशाल बुद्धीचा बनतो, देहबुद्धीतून बाहेर पडतो, याला म्हणायचं विवेकाने विशाल होणे. कारण परब्रह्म जे आहे, परमात्मा जो आहे तो विशाल आहे, व्यापक आहे. म्हणून आपण ज्यावेळेला देहबुद्धीतून बाहेर पडू त्यावेळेला आपण विशाल बनू. त्यामुळे समोर सांगतात की जो कोणी मनुष्य विवेकाने, सारासार विचाराने विशाल बनतो, व्यापक बनतो, म्हणजे देहबुद्धीतून जो बाहेर पडतो तोच खरा धन्य होय. म्हणून उगीच शब्दजाळात गुरफटून जाऊ नये. अहंकाराचा गुंडपणा, अहंकाराला इथे गुंड म्हटलेला आहे. अहंकाराचा गुंडपणा अगदी मोडून काढावा आणि विवेकाने भगवंताचा शोध घ्यावा, हे उत्तमात उत्तम आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 15व्या दशकातील 8वा समास सूक्ष्मजीव निरूपण या ठिकाणी पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी पूर्ण करू.